आपल्यासोबत आहे नॅशनल अवॉर्ड विनिंग ड्युओ उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी आणि चित्रपट आहे हायवे एक सेल्फी आरपार. चित्रपटाच्या नावावरचाच एक महत्त्वाचा प्रश्न आपण तुम्हा दोघांनाही विचारायचा आहे की हायवे एक सेल्फी आरपार हे नाव कसं सुचलं? नाही, हायवे हेच नाव आहे. हायवे खालचं कॅप्शन. हां, मग आता काय होतं की हायवे हे एक ॲक्च्युली खरं तर नाम आहे ते. आता हमरस्ता असं आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये, पण आता आपल्या सगळ्याच आयुष्याचा भाग हे वेगवेगळ्या भाषांचं संकलन आपल्या आयुष्याचा भाग झालेला आहे. तर त्यामुळे आता सगळे आपण त्याला हायवे म्हणतो. त्यांनी प्रतीत जो आशय व्हायला हवा, कारण ते सिनेमाचं नाव आहे शेवटी, तर त्यातनं जो आशय मांडला गेलेला आहे त्याच्याबद्दलचा एक संकेत, त्याचं ओरिएंटेशन मिळावं म्हणून त्याला एक ते टॅगलाईन म्हणा, कॅचलाईन म्हणा, वॉट एव्हर ती देण्याचा प्रयत्न केला. कारण हायवेमधनं अजून काही फार पलीकडे अर्थबोध होत नाही. मग त्याच्या जोडीनी सोबत जी इमेज येणार आहे ती काहीतरी बोलते अर्थातच, पण परंतु प्रेक्षकांना या चित्रपटाचं एक काहीतरी दिशादर्शन व्हावं काय त्यातल्या आशयाचं, या अर्थाने ते एक सेल्फी आरपार असं ते मांडायचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच. तिघांसोबत इंटरव्ह्यू केले, टिस्का मॅम, रेणुका मॅम आणि नागराज सर. तिघांनाही चित्रपट फार छान कळलं आहे हे आम्हाला त्यांच्या इंटरव्ह्यूमधनं कळलं आणि त्यांनी तिघांनीही एक सेल्फी आरपार ह्याचा फार छान अर्थ सांगितला. हा अर्थ त्यांना समजावून देणं किती एन्जॉय. हा त्यांना ते खूप विचार करणारी आणि खूप हुशार अशी कलाकार मंडळी ती आहेत आणि ते सगळं आमचं ठरलेलंच होतं तसं की अशीच मंडळी घ्यायची की ज्यांच्या अनुभवाचा, ज्यांच्या विद्वत्तेचा, ज्यांच्या जगण्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काहीतरी शिकू. आणि ती गोष्ट खूप चांगली झाली या चित्रपटामध्ये, कारण खूप वेगवेगळ्या पद्धतीची माणसं या सिनेमामध्ये ॲक्टिंग करत आहेत. आणि त्या टिस्का चोप्रा आहे, हुमा कुरेशी आहे, ज्यांनी खूप वेगळ्या पद्धतीचं काम आत्तापर्यंत केलेलं आहे. त्याच्यानंतर मराठी मधली खूप बिनीची नावं सिनेमामध्ये आहेत. एक रेणुका शहाणे आहेत, मुक्ता बर्वे आहेत. गिरीशनी स्वतः खूप उत्कृष्ट भूमिका त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची भूमिका ही आत्तापर्यंतच्या त्याच्या भूमिकांपेक्षा वेगळी अशी भूमिका आहे. किशोर कदम आहे, सुनील बर्वे आहे. तर ही सगळी मराठी चित्रपट क्षेत्रातली मंडळी आहेत. त्याचबरोबर अत्यंत आधी कधीही काम सिनेमामध्ये न केलेली अशी गुणी काही मंडळी आहेत. त्यात काही दिग्दर्शक आहेत, नागराज मंजुळे आणि निपुण धर्माधिकारी. त्यामुळे या वेगवेगळ्या टेक्स्चरची, वेगवेगळ्या अनुभवाची अशी मंडळी एकत्र आल्यामुळे ज्या पद्धतीने आम्हाला आत्ताच्या समाजाचं एक चित्र, एक सेल्फी जे दाखवायचं होतं त्याच्यासाठी खूप चांगली मदत झाली. आणि त्या प्रत्येकाने खूप स्वतःचं काहीतरी असणं कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे सिनेमाला. आणि त्यांचा सगळ्यांचा अभिनय आणि त्यांच्या सगळ्यांचं डेडिकेशन हे या सिनेमाचं एक खूप मोठा ॲसेट आहे असं मला वाटतं. जसं म्हणाले की जसे हवे तसे कलाकार ह्या चित्रपटाला मिळाले आहेत, त्यामागेही एक कथा आहे की रेणुका मॅम चित्रपटात हव्याच असा तुमचा अट्टहास होता. तर त्यामागचं खास कारण काय? नाही, होता. कारण मला बऱ्याचदा लिहितानाच पात्र सुचत जातात की बाबा हे कोणी करावं, ते कोणी करावं. अभिनेते, अभिनेत्री यांची नावं डोळ्यापुढे यायला लागतात. आणि मग एकदा तसं झालं की अगदी बोलाफुलाची गाठ पडली की मग सामान्यतः आम्ही मग तडजोड करत नाही. आणि मग काय होतं की पुढचं जे लिखाण आहे ते त्या व्यक्तीला डोळ्यापुढे धरूनच मग त्या अनुषंगिक असं होतं. त्यामुळे त्याची मजा एक काही खुमारी वाढते आणि म्हणून तो अट्टहास होता की रेणुकालाच घेऊन ते करायचं म्हणून. पण तसा अट्टहास सगळ्यांच्या बाबतीतच केलेला आहे. म्हणजे या जागी कोण असावं आणि मग इन्क्लुडिंग जे काही नवीन माणसं आहेत किंवा त्या नव्या जुन्याचा कसा एकत्र मेळ घालावा, की त्यांच्यामध्ये एक नवशिका आणि एक व्यावसायिक अभिनेता असं जर समोरासमोर आली तर त्यांच्या देवघेवीमध्ये फरक पडतो. त्यांचं टायमिंग काहीतरी वेगळं येतं, ते अनवट असू शकतं, त्याचा काही उपयोग करता येऊ शकतो का, अशा पद्धतीचा विचार सगळीकडे केलेला आहे. आणि त्यामुळे ह्याचं कास्टिंग हे या सिनेमाचं बलस्थान आहेच. कारण वेगवेगळी माणसं दाखवायची होती. मग ती दाखवताना त्यांच्या काय होतं की सराईत अभिनेते असले, अभिनेते अभिनेत्री, की त्या अभिनयात एक सारखेपण येतो. म्हणजे माणसं जरी वेगळी आहेत वरपांगी तरीसुद्धा त्यांचा अभिनय एक पद्धतीचा, एका पठडीबाज असा काहीतरी होऊन चालणार नव्हता. आणि म्हणूनही तो सायस करावा लागला. नक्कीच. जसं कास्टिंग इतकं खास झालेलं आहे तितकंच चित्रपटाचं संगीत अमित त्रिवेदीने दिलं आहे. पहिल्यांदा बॉलिवूडमधनं मराठीत पदार्पण.
तो म्हणजे अमित त्रिवेदी इथे असावं असं कधी वाटलं? आत्ताच्या काळाचा साऊंड नक्की काय आहे असा शोध आम्ही घेत होतो. आजच्या काळाचा साऊंड कुठला? एकतर अनेकदा असं वाटतं की एक जी आपली पारंपरिक वाद्य आहेत त्याच्यामध्ये आत्ताच्या माझ्या असण्याचं काहीतरी सूत्र मला सापडत नाही. त्याचबरोबर ते वेस्टर्न याच्यामध्येही सापडत नाही. मग तो साऊंड करणारा, त्या पद्धतीचा साऊंड निर्माण करणारा संगीतकार कोण? आणि संगीताला त्याही अर्थाने म्हणजे काही त्या अर्थाने मराठी संगीतकार, हिंदी संगीतकार असं नसतं. संगीत ही वैश्विक भाषा आहे आणि तो साऊंड हा अमित त्रिवेदीच्या संगीतामध्ये आम्हाला मिळाला. तो मला नेहमीच वाटत आला आहे. तसं संगीत हे खूप सहज आलेलं आणि तरीसुद्धा त्याच्यात काहीतरी एक आत्ताच्या जगण्याचा मॉडर्नपणा पण आहे, पण त्याचबरोबर त्याच्यात काहीतरी एक अस्सल भारतीयपणा पण आहे आणि याचं जे काही एक कॉम्बिनेशन त्याच्या संगीतामध्ये आहे ते खूप जवळचं वाटतं. आणि त्यामुळे त्याला जेव्हा आम्ही विचारलं की तू असं गाणं आमच्यासाठी करशील का, तेव्हा त्यांनी आणि काही आम्ही शूटिंग केलेलं पोर्शन आम्ही त्याला दाखवला, तो त्याला खूपच आवडला आणि त्यामुळे तो म्हणला की मी हे करीन. म्हणजे हुमा कुरेशी ही जी आमची मैत्रीण आहे जिने ॲक्टिंग केलेली आहे ती स्वतः माझ्याबरोबर आली होती अमितला सांगायला की तू याचं म्युझिक कर म्हणून. आणि त्याचबरोबर त्यांनी ते पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं की याच्यामध्ये काहीतरी अशी एक शक्यता आहे की जी त्याला एक्सप्लोअर करायला आवडेल आणि त्यामुळे अमित त्रिवेदींनी या सिनेमाचं अत्यंत उत्कृष्ट 2 गाणी त्यांनी तयार केलेली आहेत. गिरीश सर, तुम्ही अभिनयही करतात म्हणजे ह्या चित्रपटात असे करतातच तुम्ही, पण ह्या अभिनयामध्ये काय वेगळेपण आहे? म्हणजे एक वेगळा ॲक्सेंट आम्हाला ऐकायला मिळतोय, तर काय आहे भूमिका? हां, म्हणजे या अवतारात तुम्ही मला कधी पाहिलं नाही या पद्धतीच्या, तर म्हणजे चित्रपटामध्ये त्या पद्धतीची भूमिका साकार करण्याचा योग नाही आलेला. नाटकामध्ये मी तत्सम काही केलं होतं प्रयत्न. वेगळी भूमिका आहे खरं सांगायचं तर, आणि तो परकाया प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्या माणसाचं म्हणून तो एक परदेशातनं आलेला भारतीयच आहे, पण परदेशस्थ भारतीय. तर त्यामुळे त्याचं म्हणून जे काही आहे ते सगळं लिहायचा प्रयत्न केलेला आहे, ते सगळं अंगावर चढवायचा प्रयत्न केलेला आहे. मग त्यातनं जर तो ॲक्सेंट असेल किंवा विशिष्ट मॅनरिझम्स असतील, काही देहबोली असेल, इवन त्यातला जो स्वराभिनय आहे किंवा त्याचा एक विशिष्ट स्वर आहे जो माझ्यापेक्षा वेगळा आहे, या सगळ्या अर्थाने त्याचा अभ्यास करून काहीतरी करण्याचा प्रयत्न, मांडायचा प्रयत्न केलेला आहे. सो लेट्स सी नाव. आणि अभिनेता म्हणून दरच वेळेस मला वेगवेगळ्या शक्यता खुणावतात आणि काहीतरी करावंसं वाटतं वेगळं. पण त्याचबरोबर मला नेहमीच असं वाटतं की सरदोपटपणे आपल्या चांगल्या अभिनयाच्या ज्या व्याख्या आपल्याकडे रूढ आहेत ना, की एक बदाबदा रडलं, खो हसलं, कुठं काय केलं, असे बचकभर भावना काढून दाखवल्या चेहऱ्यात की संपलं, मग तो अभिनय वा 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 असं होऊन जातं. खरं तर तसं नसतं. एक व्यक्ती म्हणून तुम्ही खरंच चांगला परकाय प्रवेश करू शकलात का, तर त्याच्यावर आणि तुम्हाला तो मेकबिलीफ पूर्णपणे साकार तिथे पडद्यावरती. कारण सिनेमाचं ॲक्टिंग हे खरं तर ॲक्टरच्या निम्म हातात असतं आणि बाकीचं पुढच्या दिग्दर्शक, एडिटर यांच्या हातात असतं. कारण दे कॅन मेक ऑर ब्रेक द ॲक्टर रिअली इन अ वे, की त्यामुळे त्या सगळ्याचं भान ठेवून तुम्हाला ॲक्टिंग करावं लागतं. अशा अनेक पैलूंचा विचार करून तुमचं काम तिथे करायचं असतं. त्यामुळे सिनेमाचं ॲक्टिंग चॅलेंजिंग आहे. मग सिनेमाच्या पडद्यावरती प्रेक्षकाला जर तुम्ही त्या व्यक्तीचा एहसास देऊ शकलात की अरे नाही हाच तो माणूस आहे आणि तो असंच वागेल, तो म्हणजे याबद्दल तुम्ही एक तो मेकबिलीफ तयार करू शकलात तर तो चांगला अभिनय आहे असं मला वाटतं. तर अशी माझी अटकळ आहे, त्याच्याप्रमाणे मी काम करायचा प्रयत्न करतो आणि हायवेमध्ये सुदैवाने तशी संधी मला मिळाली आहे. सो आय होप सगळेजण एन्जॉय करतील. एक शेवटचा प्रश्न तुम्हा दोघांना, की हा सिनेमा जसा घडला आहे तो लिहिणं किंवा तो व्हिज्युअल करणं आणि नंतर तो शूट करणं ही नक्कीच एक म्हणजे जाणून घेण्याची प्रोसेस आहे प्रेक्षकांच्या नजरेतूनही. तर त्याबद्दल काय सांगाल, कसा होता हा प्रकार? एकतर कधीच आम्ही थांबून, जसं एक सेटअप असतो ना शूटिंगचा, सगळेजण बसलेले असतात, व्हॅनिटी असतात, शूटिंग म्हणजे इकडे सगळी तयारी होते, मग कलाकारांना बोलवलं जातं. हा जो एक सेट पॅटर्न आहे एखादा शूटिंगचा, तसं काहीच नव्हता. युनिट तसं छोटं होतं आमचं आणि त्या ह्याच्यामध्ये अनेकदा गाडीमध्ये कलाकार आणि कॅमेरामन
आणि त्या कॅमेरामनबरोबर मला जर जागा असेल तर मी, आणि साऊंड रेकॉर्डिस्ट मागे डिकीमध्ये, असं एक सेल्फ कंटेन्ड युनिट असं आम्ही निघायचो. आणि ते निघाल्यानंतर जे काय होईल ते त्या दिवसाचं शूटिंग अनेकदा ते मी पाहू शकायचो नाही, अनेकदा ते मी फक्त ऐकायचो. कधीकधी मी असे वेगवेगळे तिरपांगडे असंच बसलो आहे, मान खाली घालून आपण जसं खाली अंगाचं मुटकुळं करून लपून बसतो असं बसलेलो आहे. कलाकारांनासुद्धा काम करताना इतक्या जवळ कॅमेरा कधीकधी असायचा, आणि जी म्हणजे इथेच काहीतरी लाईट एखादा ठेवलेला आहे, इथेच तो माणूस बसलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना हलताही येणार नाही आहे. त्यामुळे हा वेगवेगळ्या कन्स्ट्रेंट्समध्ये ते त्यांना पार करून आपण काय पद्धतीने काही एक तरीसुद्धा काहीतरी जिवंत अनुभव तयार करू शकतो का, हा खूप एक्सायटिंग गोष्ट होती, ते सुद्धा चालत्या गाडीमध्ये. त्यामुळे आता आम्हाला कुठल्याही पोझिशनमध्ये बसता येऊ शकतं. हा या सिनेमाचा एक एक्स्ट्रा फायदा, आणि कमी जागेत सिनेमाही करता येऊ शकतो. नक्कीच. हा सिनेमा व्हिज्युअलाइज जेव्हा लिहिताना कसं चित्र डोळ्यासमोर आलेलं? म्हणजे आता जे सिनेमात म्हणून दिसणार आहे तसं झालं, पण अवघड होतं. हो, ते अवघड होतं. आणि नेमकं त्याला काय सूत्रांनी बांधावं, कसं करावं, कारण कथा एक कथा काही म्हणून त्याला या सिनेमाला नाही आहे. आपण इतक्या सरदुपटपणे ते कथा, गोष्ट हे शब्द वापरून टाकतो ना, की एका परीने त्याचा अर्थाचा लोपच होऊन जातो. पण याला कथा अशी नाही आहे, एक सूत्र आहे. सूत्र म्हणजे काय आहे, एक आरंभबिंदू आहे. काही माणसं वाहनातनं बसून मुंबईकडे निघतात, असा एक आरंभबिंदू आहे. याच्या पलीकडे पुढं काही नाही. मग त्यांचा प्रवास फक्त आपण पाहत जातो. मग तो प्रवास तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकता. कधी कोणाला महत्त्व द्यायचं, कोणाचा प्रवास जास्ती बघायचा, कोणाचं कमी, काही होऊ शकतं. तर इतकं ते लूज किंवा इतकं असं ते फ्लुईड, असं काय हातातनं निसटून जाणारं असं काहीतरी असताना, पाण्यासारखं असताना ते एकसंधपणे बांधणं, त्याला काही एक आकार देणं, आणि तरीसुद्धा त्याला एक कथेच्या फक्त आयामामध्ये बंदिस्त न राहणं, त्याच्या पलीकडे जाऊन आशयाशीच्या वेगळ्या शक्यता ध्वनित करणं, हे सगळं लिखाण म्हणून खूप अवघड होतं. मला अजिबात वाटत नव्हतं की मला येईल. त्यासाठी मी भरपूर वेळ घेतला आणि मला खरोखरीच सुचत नव्हतं, मला येत नव्हतं. त्यामुळे खूप कालांतराने मला काहीतरी त्याच्यातला उलगडा होत गेला. सातत्याने डोकं आपटून मी छोटंसं खिंडार काहीतरी त्या भिंतीला पाडू शकलो, आणि इव्हेंच्युअली मग ते उलगडत गेलं, उमलत गेलं. बट इट वॉज रिअली टफ. पण त्यानिमित्ताने म्हणजे एक माणूस म्हणून तुमची समज वाढत जाते. प्रत्येकच कलाकृतीच्या अटेम्प्टमध्ये तो एक प्रवास होतच असतो तुमचा. सो माझ्यासाठी तो माझा अंतरीचा झालेला प्रवास हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. ती तुमची समजूत वाढणं हे या हायवेचं देणं आहे. आणि तसं थोडंसं प्रेक्षकालासुद्धा ते पाहताना काहीतरी त्यांच्या एका समजुतीशी खेळ होईल असा एक अशी अटकळ आहे. सो हा सगळा अवघडपणा, किती अवघड होतं, काय होतं, हे सगळं सांगून काही त्याच्यामध्ये तथ्य नसतं. शेवटी तुम्ही साकार कलाकृती काय दाखवता तेच म्हणजे इट मॅटर्स. तर त्यामुळे ती आता 28 तारखेला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. कारण प्रत्येकच कलाकृतीच्या पाठीमागे कलाकाराच्या वेणा असतात. तर त्याच्यापाशी जायचं काही कारण नाही. लोकांनी कुठली त्यांच्याकडनं त्या अर्थाची सहानुभूती कुठली नको आहे, पण समजुतीने पाहावा सिनेमा. हे वेगळं आहे, हे जरा प्रेमाने निगुतीनं पाहायचा विषय आहे. सो असं निगुतीनं त्यांनी पाहावं, आणि ते सुद्धा थिएटरमध्येच पाहावं. चित्रपट हा थिएटरमध्ये पाहावा, अन्यथा पाहूच नाही, असं स्पष्टपणाने मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. सो 28 तारखेला सगळेजणं थिएटरमध्ये अगदी गर्दी करून पहा. पहिल्या आठवड्यात तो सिनेमा पाहिला की मग तो टिकून राहतो. नाहीतर आपली मंडळी बराच उशिरा बघूया वगैरे असं करतात, रिव्ह्यूज वाचतात वगैरे. तसं काही करू नका. एक बिनदिक्कत एक डाव खेळा. आपण मुंबईहून पुण्याला निघतो असं या निमित्ताने निघा आणि सिनेमा बघून टाका. अँड डेफिनेटली मजा येईल. पाहण्याचं स्वातंत्र्य ह्या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल नक्कीच, अशी आशा आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू डिअर. कॅमेरामॅन अक्षयसोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.